संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा 2026मध्ये इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे। इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा एकूण 29 विषयांचा निकाल 100% लागला असून हे यश सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचं प्रतीक आहे। या परीक्षांमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण 38 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले। विशेष म्हणजे 5 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विषयामध्ये मिळवले। 434 विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले। 332 विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला। तृतीय वर्ष सर्व विभागातून गुणवान विद्यार्थी पाटील मनाली राजेंद्र 97.29%, नेवागे श्रावणी मधुकर 97.24%, खोराटे ऐश्वर्या सूर्यकांत 95.76%, द्वितीय वर्ष यादव कल्याणी सतीश 93.76%, वड्ड अदिती सचिन 92%, देसाई अदिती प्रकाश 91.88%, प्रथम वर्ष सर्व विभाग घुले संजना श्यामकुमार 94.11%, कुमार वड्ड आदित्य सचिन 90.11%, कादरी अरमान रिजवान 90% अशी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमिक डीन प्राध्यापक रवींद्र धोगडी यांनी दिली। संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी या अभ्यासक्रमाचा उन्हाळी परीक्षा 2026मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। सदर अभ्यासक्रमाच्या 5 विषयांचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवलं आहे। या परीक्षेत प्रदीप देसाई यांना 80.18% गुणांसह प्रथम क्रमांक, चैत्रेश जाधव यांनी 80% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर समीक्षा जोशी आणि सूरज चिखले यांनी प्रत्येकी 79.55% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी दिली। संचालक डॉ. विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं व पालकांचं अभिनंदन केलं। यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचं सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुख यांना देऊन सर्वांचं मनापासून कौतुक केलं। संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप